तर हा व्हिडिओ सर्वांनी एकदम शेवटपर्यंत बघा, कुणी स्किप करू नका आणि अधुरी अपडेट इन्फॉर्मेशन घेऊ नका. तर मित्रांनो, काल जी रात्री 9:30 वाजता मीटिंग झाली होती आपल्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रदीप शेवाळे सर आणि अविनाश आजबे सर यांच्या ज्या मीटिंग होत असतात, तर त्यातले अपडेट आहे. मित्रांनो, ज्या लोकांचे पेंडिंग पेआउट होते, ज्यांनी सोमवारी पेआउट मारले, ज्यांचं पेआउट 1,000 रुपयाच्या आत आहे, तर त्या लोकांचे पेआउट देण्याचं काम हे चालू आहे, पूर्णपणे चालू आहे. तर ते आता जवळपास या शनिवारपर्यंत क्लिअर करण्याचं काम कंपनीने ठरवलं आहे. तर सर्वांचे जे पेआउट हे शनिवारपर्यंत क्लिअर होणार. इथून पुढं पण सर्वांचे याच पद्धतीने काम होणार आहे. सर्वांचे जे पेआउट आहे हे शनिवारच्या आत क्लिअर करण्याचं काम कंपनीने चालू केलेलं आहे. त्याचबरोबर आता पुढच्या सोमवारी विड्रॉल चालू होणार का? तर मित्रांनो, नक्की चालू होणार. तर रात्री 12 वाजेपासून सकाळी दुपारच्या 12 वाजेपर्यंत विड्रॉल तुम्ही करू शकता. तो विड्रॉल तुम्ही करून घ्या आणि विड्रॉल झाला की तुम्ही सर्व लोक तुमचं जे पेआउट आहे ते पुन्हा शनिवारच्या आत तुमच्या अकाउंटला वॉलेटला येऊन जाणार. या पद्धतीचं काम करते. आणि तेव्हा जे पेआउटचं तिथं टेन्शन होतं, म्हणजे 1,000च्या आतलीच अमाऊंट होती, तर ती कमी करून तिथं 1,000च्या वरची अमाऊंट तिथं करण्यात आलेली. म्हणजे 1,000च्या वरची सुद्धा अमाऊंट आता आपण काढू शकतो. कुठं? नॅशनल प्लॅनमध्येच. कधी? सोमवारी. ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे, ही लक्षात घ्या मित्रांनो. तर एक पुढचं जे पेंडिंग पेचं झालं. त्याचबरोबर नवीन जॉईनिंग होती, भरपूर लोकांनी स्विच केलेलं अकाउंट. त्यांना काहींना $16, काहींना $20 भेटलेले. त्यांची जशी जशी इलिजिबिलिटी त्यांची तिथं जशी त्यांनी 24च्या आत जर अमाऊंट काढलेली असेल तर त्यांना $20 कंपनी देते. सॉरी, $16 कंपनी देते. पण ज्यांनी एकही पेआउट काढलेलं नाही त्यांना कंपनीने $20 देण्यात ठरवले. कंपनीच्या म्हणण्यानुसार $16ची व्हॅल्यू ₹1,300, पण आपण भरलेले 1,200. कंपनी तिथं ₹100 एक्स्ट्रा देते. त्याचप्रमाणे ज्यांनी एकही पेआउट काढलेलं नाही त्यांना पुन्हा $20 देते आणि पूर्ण त्यांचा जो फंड आहे तो पण OSM वॉलेटमध्ये ॲज इट इज देते. तिथला पण आपण जवळपास 20% यूज करू शकतो. म्हणजे जवळपास तिथला आपण $6 यूज करू शकतो. कंपनीने दिलेले $20 आणि $6 हे 26, आणि पलीकडचे आपण अजून $6 आपल्याला टाकावं लागतात. तर ते $6 एक 650 ते 700 रुपयाचे होतात आणि त्यामध्ये आपण ॲक्टिवेट करू शकतो. तर ते ॲक्टिवेशन तुम्ही तुमच्या सिनियरकडनं करू शकता, किंवा ज्यांनी वजेरेक्स, झेपपे, स्विच कॉईन, युनो कॉईन, पेपाल कोणतं पण एक्सचेंजर असेल तर ते एक्सचेंजर थ्रू पण ते घेऊ शकता, डॉलर घेऊ शकता आणि ते त्यांचं जे वॉलेट आहे ते ॲक्टिवेट करू शकता. आणि जो इन्कम आहे तो आजपासून कंपनीने चालू केला आहे. प्रत्येकाला जे ₹40 देणं आहे, तर ते कंपनीच्या म्हणण्यानुसार चालू झालेलं आहे. काही वॉलेटचं झालेलं आहे, काही वॉलेटचं नाही झालेलं. मी सकाळी जेव्हा काही वॉलेट चेक केले तर काही वॉलेटला अजून आलेली नाही आहे, काही वॉलेटला येत आहे. आणि एक दुसरं काही महत्त्वाची बाब म्हणजे काही लोकांनी ऑलरेडी ॲक्टिवेट केलेलं होतं, तर त्यांचं काय, त्याचं पण अपडेट लवकरच येणार आहे. काही लोकांनी बाहेरून डॉलर घेतले होते क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून, ट्रोनच्या माध्यमातून, आणि ते सर्व जो फंड होता तो OSM वॉलेटला चालला गेला होता. तर तो जो डाटा शिफ्टिंग आहे, जवळपास 3-3.5 लाख लोकांचे जो IDचा डाटा शिफ्ट तो आता लवकरात लवकर करण्याचं काम चालू आहे. आणि असं अपडेट आपल्याला रात्री 9:30च्या मीटिंगमध्ये मित्रांनो आलेलं आहे. याचप्रमाणे ज्या लोकांना जॉईन करायचे त्यांनी लवकरात लवकर जॉईन करून घ्या. सिनियर लोकांनी, त्यांच्यावरच्या लोकांनी त्यांना हेल्प करा, असंही सरांनी त्यावेळी सर्वांना सांगितले, सूचना दिलेले, आवाहन केलेले. सरांचं म्हणणं की कंपनी ₹1,200 घेऊन ₹1,300 देते, वरनं काही लोकांना डॉलर पण देते. उलटं तिकडचं जे वॉलेट आहे ते ॲज इट इज इकडं देते सर्वांच्या सोबत. फक्त तुम्हाला काय की जॉईन करायचं, टॉपअप करायचं. राहिला जो प्रश्न तो आहे OSM वॉलेटचा. मित्रांनो, OSM वॉलेटचा पण प्रश्न लवकरात लवकर सॉल्व्ह करणार आहे. बँकांनी अकाउंट ब्लॉक केल्यामुळे ते बँकांमध्ये फंड रिलीज न होत असल्या कारणामुळे ते आपला जो फंड आहे त्यांनी तो OSM वॉलेटमध्ये टाकला आहे, सबस्क्रिप्शन वॉलेटमध्ये न देता. का की बाहेरनं एक्स्ट्रा फंड जर ॲड झाला तर मग फंड देण्यासाठी लवकरात लवकर सुरू होईल, अशी माहितीसुद्धा सरांनी त्यावेळी मीटिंगमध्ये दिलेली. ज्या अकाउंटचे ब्लॉक जर लवकरात लवकर निघले तर लवकरात लवकर सर्वांची पेआउट जे ते चालू होते. 5 तारखेपासून तिथे पण पेआउट सोडण्याचं काम कंपनी चालू करणार, जे डॉलर देण्याचं काम ती कंपनी चालू करणार आहे. पण काही लोकांच्या तक्रारी अशा होत्या की त्यांनी 10 ते 11 तारखेला ॲक्टिवेट केलेलं ID, बरोबर. आज जवळपास मित्रांनो 2 ते 3 तारीख, म्हणजे त्यांना जवळपास 20 ते 21 दिवस झालेले. तर त्यांचा जो $1, अर्धा डॉलर, काय पण $0.05
जे पण काही येत होते सर्व त्यांचे पैसे बुडाले मित्र. तर त्याबद्दल काय तर सर त्याबद्दल काही बोलले नाही. जुना फंड आहे त्याचं काही त्यांनी सांगितलेलं नाही आहे. फक्त जी हिस्ट्री ज्या एंट्र्या होत्या की फंड कुठून कुठं ट्रान्सफर केलेला आहे त्या ॲज इट इज आलेलं आहे. सबस्क्रिप्शन पहिल्यांदा 99 दिवसाचं होतं, आता 120 दिवसाचं करण्यात आलेलं आहे. तर त्याचंही व्हॅलिडिटी पिरियड वगैरे ते पण काही दाखवत नाही. म्हणजे बरंच अपडेटचं काम अजून कंपनीतर्फे बाकी मित्रांनो होतं आहे. डिसिजन पण चेंज होतं आहे काही, आणि जे आता चेंज झालेले डिसिजन ही सर्व तुमच्यासमोर मांडलेले आहे मित्र. जर तुम्हाला कुणालाही बळजबरी नाही की तुम्ही इंटरनॅशनल ॲक्टिवेट कराच, पण सरांच्या म्हणण्यानुसार असं आहे की तुम्ही जर ॲक्टिवेट केला तर तुम्हाला जिथं ₹1 भेटत होतं तिथं ₹2 भेटणार, जिथं ₹3 भेटत होतं तिथं ₹6 भेटणार, जिथं ₹7 भेटत होतं तिथं ₹14 भेटणार. तुमचं इन्कम हा डबल ते टिबल पटीने वाढू शकतो, बरोबर. कारण जिथं ₹7 भेटते त्याचे ₹8 नाही भेटणार, डायरेक्ट ₹14 भेटणार. तर या पद्धतीने पुढे काम होणार आहे. ज्यांना ॲक्टिवेट करायचे ते करू शकता, कुणालाही कंपल्शन नाही आहे. ज्यांची 2400च्या आत असेल ते स्विच करू शकता. ज्यांना नाही करायचे त्यांना 2400 निघेपर्यंत त्यांच्यासाठी जुनी वेबसाईट, जुना प्लॅन, जुनी जे बँक ट्रान्सफर वगैरे सर्व चालू आहे 2400 निघेपर्यंत ते काढू शकता. त्यांचे पण ट्रान्सफर होणार आहे. आणि या पुढच्या सोमवारी, येत्या सोमवारी सकाळी जवळपास 12च्या आत सर्वांनी विड्रॉल मारून घ्या. 1000च्या वरती पण अमाऊंटचं विड्रॉल चालू आहे. पण तेव्हा स्विच करता येईन का, तर ज्यांनी विड्रॉल केला त्यांना स्विच करण्याचा ऑप्शन कंपनी काढून घेणार आहे. म्हणजे त्यांना स्विच करता येणार नाही असं कंपनीने सांगितलं मित्रांनो. तर ते आपल्यावरती आता बघा तुम्हाला स्विच करायचं की काय करायचं. जो OSM वॉलेटमध्ये अटकलेला फंड आहे तो बँकेत जर विड्रॉ करता आला तर लवकरात लवकर तर चांगली गोष्ट होईल. तर त्यावरती पण सोल्युशन लवकरात लवकर मागितलं आहे. आणि लवकरात लवकर जर बँकांनी फंड रिलीज केला तर देण्याचा प्रयत्नही करू, असं प्रदीप शेवाळे सरांनी मीटिंगमध्ये सांगितलं मित्र. त्याचबरोबर अजून बाकीचे जे काही अपडेट होते की जे टॉपचे लीडर आहे ते लवकरात लवकर ॲक्टिवेट करत आहे, त्यांच्या खाली डाऊनलाईनला पण सपोर्ट करून त्यांच्याकडनं ॲक्टिवेट करून घेत आहे. असं एक 2 वीकमध्ये सर्वांनी ॲक्टिवेट करून घ्या असं सरांचं सांगणं आहे. तर तुम्ही पर्सनली वैयक्तिकरित्या तुमचं पॉकेट मनी अलाव करत असाल तर तुम्ही ॲक्टिवेट करून घेऊ शकता. इंटरनॅशनल प्लॅन ₹40 पर डे, साधारणपणे डॉलरचा जो रेट आहे 176 ते ₹80 असतो. गुगलला चेक करता तिथं ₹72-73 दाखवतं. गुगलला चेक न करता एक्सचेंजरमध्ये चेक करायचा. एक तुम्हाला 37.5 ते ₹42 दरम्यान पर डे येऊ शकतो. याच पद्धतीचा अपडेट होतं मित्रांनो आज. आणि आजचा अपडेट इथं आपण समाप्त करतो आहे. भरपूर लोकांनी प्रश्न विचारले होते की पेआउटचं काय, तर तुमचे पेआउट आता शनिवारच्या आत येऊन जाणार आहे. म्हणजे थोडे सर्वांचे येणार आहे. काहींचे आज येतील, काहींचे उद्या येतील, काहींचे परवा येतील. शनिवारच्या सर्वांचे येण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे कुणाचंही पेंडिंग राहणार नाही. त्यांचं पेंडिंग राहिलं त्यांनी समजून घ्यायचं. फर्स्ट टाईम जर असेल तर बँक डिटेल चुकली, कुणाची काहीतरी मिस्टेक असते, IFSC कोड चुकीचा असतो, बँकचे जे डिजिट आहे ते मागे पुढे झालेलं असतं. तर त्यामुळे का मित्रांनो प्रॉब्लेम येतात, तुमचं पेआउट येत नाही. त्यामुळे सिनियर लोक पण सपोर्ट करत नाही. कारण आपण एक 12 ते 14 अंकी नंबर जर व्यवस्थित टाकू शकत नाही मित्रांनो, तर त्यामुळे प्रॉब्लेम होतो. त्याचबरोबर टास्कचं जे सेक्शन आहे नॅशनल प्लॅनमध्ये ते सध्या तर सर्व्हर एरर येत होतं. काल संध्याकाळपासून जवळपास बंद आहे ते. टास्क कंप्लीट होते, काही लोकांची होत नाही आहे. तर ज्यांना पाहिजे त्यांनी डेली टास्क कंप्लीट करा. टास्क कंप्लीट केली तरच पैसे येणार आहे. कंपनीनं हालाकी एक 7-8 यूट्यूब चॅनल ओपन केलेले आहे. प्रत्येक ठिकाणी ते सबस्क्राईब करायला लावत आहे. तर काय माहीत नाही त्यांचं नेमकं काय धोरण आहे पुढे. एवढे सर्व चॅनल चालू करून नेमकं पुढे करायचं काय कंपनीला. एकच चॅनल चालवला तर एकच ग्रो केला. तर तसं न करता कंपनीने ॲप्लिकेशनमध्ये पण असंच केलं. एक ॲप ग्रो न करता एक 8 ते 9 प्रकारचे ॲप आणून ठेवले. एक गेम न ग्रो करता एक 4 ते 5 प्रकारचे गेम आणून ठेवले. आता एक यूट्यूब चॅनल न चालवता एक 4 ते 5 प्रकारचे चॅनल चालवत आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी असंच प्रॉब्लेम येतो आहे. कंपनीचे विजन, कंपनीचे धोरण काय पुढे काही कळत नाही आहे. पण इंटरनॅशनलमध्ये या पद्धतीचं जे फंड ट्रान्सफरचा जो प्रॉब्लेम आहे तोच मेन प्रॉब्लेम त्यांनी सांगितला आहे नॅशनल प्लॅनमध्ये. आता इंटरनॅशनलमध्ये टास्क पण फास्ट कंप्लीट झाली पाहिजे. आता इंटरनॅशनलमध्ये फंड पण ट्रान्सफर व्हायला काही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. कारण क्रिप्टोकरन्सीमध्ये जर कंपनीकडनं प्रॉब्लेम नसेल तर क्रिप्टोकरन्सीमध्ये काही प्रॉब्लेम येत नाही फंड ट्रान्सफर करायला. त्यावरती व्हिडिओ पण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. वजीरेक्समध्ये KYC करून घ्या. ज्या लोकांना करायचं आहे त्यांना तो फंड कसा ट्रान्सफर करायचा, कसा इकडनं तिकडे घ्यायचा
याची सर्व डिटेल मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. सर्वांची लिंक दिलेली, तिथून तुम्ही बघू शकता. वजेरेक्स करून घ्या, त्याची KYC करून घ्या. सेल्फी न टाकता तिथं फोटो टाका, अपलोड करा चांगलं व्यवस्थित. KYC तिथं 2 मिनटं ते 2 तासाच्या आत व्हेरीफाय होऊन जाते आणि तुमचा फंड 2 ते 5 मिनटाच्या आत तुमच्या अकाउंटमध्ये रिलीज होतो. ओके. अजून जर काही माहिती पाहिजे असेल तर स्विच कसं करायचं वगैरे, तर स्विच करण्यासाठी स्विच बटनवर क्लिक करायचं. त्यानंतर तिथं सेंड OTPवर क्लिक करायचं. एक OTP येतो, तो OTP आपण दाबला की $16 आपल्या तिकडे टॉपअप वॉलेटला जाऊन जातं. त्यानंतर सबस्क्रिप्शन वॉलेटमधले आपण $6 यूज करू शकतो जर तुमच्या सबस्क्रिप्शनमध्ये फंड असेल तर. जर फंड नसेल तर तुम्हाला मग $16 ₹1300 एक्स्ट्रा घेऊ शकता तुम्ही. तुमच्या सिनियरकडनं कुणाकडनं घेऊ शकता किंवा वजेरेक्समधनं तुम्ही स्वतः पण घेऊ शकता. तर याच पद्धतीची इन्फॉर्मेशन आहे. तर इन्फॉर्मेशन संपली मित्रांनो.